नेपाळमधल्या आंदोलनानंतर निर्माण झालेल्या अराजक स्थितीच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत तिथं 30 जणांचा मृत्यू झाला असून 1000हून अधिक जण जखमी झाले आहेत। त्यापैकी 713 लोकांना उपचारानंतर घरी सोडण्यात आल्याचं नेपाळच्या आरोग्य मंत्रालयानं सांगितलं आहे। सर्व रुग्णालयांना दक्ष राहण्याचे आदेश देण्यात आले असून आपत्कालीन सुविधा पुरवण्यात आल्या आहेत। दरम्यान भारतानं खबरदारी म्हणून तात्पुरत्या स्वरूपात बंद केलेली नेपाळला जाणारी हवाई सेवा पुन्हा सुरू केली आहे। एअर इंडिया आणि इंडिगो या भारतीय हवाई कंपन्यांनी आपल्या नेहमीच्या विमान फेऱ्यांसह अतिरिक्त विमान सेवा सुरू केल्याचं केंद्रीय विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी सांगितलं आहे। विमान कंपन्यांनी विमानाचं शुल्क रास्त ठेवावं अशा सूचना त्यांनी दिल्या। इंडिगोद्वारे काठमांडूसाठी दररोज 4 उड्डाणं पुन्हा सुरू होतील। प्रवाशांना सुरक्षितपणे परत आणण्यासाठी समर्पित 2 विशेष मदत उड्डाणं देखील चालवली जातील। दरम्यान नेपाळमधली अराजकाची स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लष्करानं सर्व सूत्र हाती घेतली आहेत। नेपाळमधल्या युवा आंदोलकांनी नेपाळच्या माजी न्यायमूर्ती सुशीला कार्की यांनी अंतरिम सरकारचं नेतृत्व करावं असा प्रस्ताव दिला आहे। मात्र या प्रस्तावावरून युवकांमध्ये फूट पडल्याचंही चित्र आहे। लष्कराच्या मुख्यालयात काल दिवसभर अनेक राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी झाल्या, मात्र अद्याप काहीही तोडगा निघालेला नाही। तिथल्या सरकारनं लागू केलेली समाज माध्यमांवरची बंदी उठवण्याच्या मागणीवरून 8 सप्टेंबरला राजधानी काठमांडूमध्ये निदर्शनं सुरू झाली होती। नेपाळमधल्या हिंसक परिस्थिती